आज आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो OCM विषयातील नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक आहे 5. प्रकरणाचं नाव आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. या प्रकरणामध्ये आपल्याला ई व्यवसायाच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिजे आहे. ई व्यवसाय काळाची गरज झालेली आहे. आधुनिक युगाचा मूलमंत्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ई व्यवसाय इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचं संक्षिप्त रूप आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचं ई व्यवसाय काय आहे? संक्षिप्त रूप आहे. 1997 मध्ये IBMनं प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्याला सुरुवात केली. त्याच्या अगोदर ई कॉमर्स हा शब्द वापरला जात होता किंवा वापरला जात असे. ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे होय. ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे होय. या इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना एक नवीन द्वार उघडलं जातं व्यवसायाचं, आणि माहिती तंत्रज्ञान प्रक्रियेमुळं व्यवसाय इंटरनेटच्या माध्यमातून सांभाळणं, उत्पादन वाढवणं, उत्पादनाची विक्री करणं, आकर्षक पद्धतीनं विक्री करणं, ह्या सगळे पद्धती यामध्ये समाविष्ट झाल्या. ई व्यवसाय म्हणजे वेब म्हणजे वेबसाईट, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट किंवा या सर्वांचं एकत्रीकरण होय. ई व्यवसायामध्ये काही तांत्रिक बदल नाही. हा व्यवसायातील एक मूलभूत बदल आहे की जो इंटरनेटद्वारे मान्यताप्राप्त आधार असलेला मूलभूत बदल आहे. मग या इंटरनेटच्या माध्यमातून जे अशक्य वाटते ते तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं उद्याला सहज साध्य होऊ शकते, किंवा अशक्य आहे ते शक्य होऊ शकते इंटरनेटच्या माध्यमातून. इंटरनेट माध्यमाचा किंवा ई व्यवसायाचा अर्थ होतो ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. व्याख्या तर मग अशीच पाहिजे. यामध्ये ईमेल आणि ई कॉमर्स या 2 संज्ञा आहेत. यामध्ये ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या संज्ञा आपण समानार्थी वापरतो, परंतु या संज्ञा समानार्थी न वापरता या 2 भिन्न संज्ञा आहेत. वाणिज्य म्हणजे फक्त वाणिज्य पाहू. वाणिज्य म्हणजे व्यापाराला अनुषंगिक साधनं, आणि व्यवसाय म्हणजे वस्तू उत्पादित झाल्यापासून वस्तू विक्रीपर्यंत जे काय होतं ते सगळं व्यवसायामध्ये मोडतं. मग या ठिकाणी व्यवसाय ही संकल्पना वाणिज्यापेक्षा व्यापक आहे. त्यामुळं ई व्यवसाय ही संज्ञा देखील ई वाणिज्यापेक्षा जास्त व्यापक आहे. म्हणजे ई वाणिज्य ही संज्ञा ई व्यवसायाची एक शाखा आहे. ई वाणिज्य ही ई व्यवसायाची एक शाखा आहे. मोठं कोण? ई व्यवसाय मोठी. मग या ठिकाणी ई व्यवसायाची व्याप्ती आपल्याला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवसाय करणं. आज पहा, पैसे देताना सुद्धा आपण रोख स्वरूपात पैसा देत नाही. असा पैसा देताना, पैसे दुसऱ्या व्यक्तीला देताना रोख स्वरूपात न देता अनेक ॲप ऑनलाईनचे लोकप्रिय आहेत. त्या माध्यमातून आपण पेमेंट देण्याची पद्धती स्वीकारतो. जसे की गुगल पे, फोनपे, स्विगी आणि ओला या माध्यमातून आपण बऱ्यापैकी व्यवहार करतो.
साधे 10 रुपये द्यायचे म्हटलं तर आपण त्याला स्कॅन करतो, नाही तर त्याच्या मोबाईल नंबरवर गुगल पे, फोनपे त्या ठिकाणी रक्कम टाकतो. म्हणजे रोख रक्कम स्वतःच्या जवळ बाळगण्याची गरज राहत नाही. यातूनच ई व्यवसायाची व्याप्ती देखील वाढलेली आहे. ई व्यवसायाची व्याप्ती 6 मुद्द्यांप्रती आपल्याला पाहायची आहे. ई व्यवसायाची व्याप्ती 6 मुद्द्यांप्रती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. 6 मुद्दे आहेत. एक पहिला, व्यवसाय ते व्यवसाय. व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, B2B. दुसरा आहे व्यवसाय ते ग्राहक. व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात, ग्राहकाला इंग्रजीमध्ये कंझ्युमर म्हणतात, म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर, बिझनेस टू कंझ्युमर. तिसरा आहे ग्राहक ते व्यवसाय. ग्राहकाला इंग्रजीमध्ये कंझ्युमर म्हणतात, व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात. कंझ्युमर टू बिझनेस, कंझ्युमर टू बिझनेस, C2B. चौथा आहे ग्राहक ते ग्राहक, कंझ्युमर ते कंझ्युमर, C2C. पाचवा आहे व्यवसाय ते प्रशासन. व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात, प्रशासनाला इंग्रजीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, म्हणजे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. आणि 6वा आहे ग्राहक ते प्रशासन. ग्राहकाला कंझ्युमर म्हणतात, प्रशासनाला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, म्हणजे कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन. सविस्तर स्वरूपात हेच 6 मुद्दे आपल्याला या ठिकाणी देखील पाहायचे आहेत. एक पहिला, त्यातला पहिला पाहू आपण सविस्तर स्वरूपामध्ये. पहिला पाहू. पहिला जो आहे व्यवसाय ते व्यवसाय. या प्रकारामध्ये खरेदीदार आणि विक्रेते या दोनही ठिकाणी व्यवसाय संस्था असतात आणि कोणताही वैयक्तिक ग्राहक या ठिकाणी नसतो. या ठिकाणी दोनही पक्ष म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता हे दोनही पक्ष त्या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय आहे, म्हणून याला म्हटलं जातं व्यवसाय ते व्यवसाय. इंग्रजीमध्ये व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात, म्हणून बिझनेस टू बिझनेस, व्यवसाय ते व्यवसाय असे म्हणतात. म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता दोन्ही पण असतात, व्यवसाय असतात, म्हणून व्यवसाय ते व्यवसाय. याचं जर मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी एक हिरो होंडाची गाडी बनते. ती गाडी नाव असतं फक्त हिरो होंडाचं. त्या गाडीला बनण्यासाठी लागतात जे स्पेअर पार्ट ते सगळेच हिरो स्वतः बनवत नाही. मग त्यामध्ये नट बोल्टसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, सीट कव्हरसाठी दुसऱ्यावर, वायरिंगसाठी दुसऱ्यावर, इंजिनसाठी दुसऱ्यावर, रिम त्यासाठी दुसऱ्यावर, टायर आणि ट्यूबसाठी दुसऱ्यावर, कुशनसाठी दुसऱ्यावर, लाईटसाठी दुसऱ्यावर, हँडलसाठी दुसऱ्यावर. प्रत्येक पार्ट वेगवेगळी कंपनी बनवते, मात्र ते एकत्र जोडण्याचं काम त्या ठिकाणी हिरो होंडा करते. म्हणजे एक व्यवसाय संस्था दुसऱ्या व्यवसाय संस्थेवर अवलंबून जेव्हा राहते, म्हणजे एक व्यवसाय संस्था दुसऱ्या व्यवसायाला जेव्हा सहाय्यभूत काही भाग पुरवत असते, तेव्हा त्या ठिकाणी व्यवसाय ते व्यवसाय असा त्या ठिकाणी व्यापार होतो. दुसरंही उदाहरण सांगतोय. आपण लग्न कार्यामध्ये मंडप दुसऱ्याकडून घेतो, तो व्यावसायिक असतो. जेवण व्यावसायिक असतो, तो आपल्याला जेवण देतो. आणि कंपन्यांमध्ये मनुष्यबळाचा पुरवठा, या सर्व उदाहरणं या ठिकाणी व्यवसाय ते व्यवसायाचीच आहेत. म्हणजे लग्न ज्या कार्यालयात होतं, सविस्तर सांगायचं म्हटलं तर कार्यालय मालक त्या ठिकाणी त्याच्या वतीनं जेवणाचं नियोजन कोणातरी केटरिंगवाल्याला देतो, मंडपाचं नियोजन कोणाला तरी मंडप डेकोरेटरला देतो. जशी ऑर्डर येईल तशा पद्धतीनं होतं, त्यात बदल करत राहत असतो. हे झाला पहिला व्यवसाय ते व्यवसाय. दुसरा
व्याप्तीमधला दुसरा भाग जो आहे व्यवसाय ते ग्राहक. ग्राहक स्वतःच्या गरजा ओळखतो या ठिकाणी. व्यवसाय एक बाजू, व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात, ग्राहकाला कन्झ्युमर म्हणतात. म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, शॉर्ट फॉर्म्युलामध्ये B2C. ग्राहक स्वतःच्या गरजा ओळखतो, त्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन आणि सेवा शोधतो. ग्राहक त्या ठिकाणी स्वतःहून विक्रेत्याची निवड करतो, किमतीच्या वाटाघाटी करतो, उत्पादन किंवा सेवा प्राप्त करतो, पैसा भरतो किंवा हमी देतो, सेवा मिळवतो. म्हणजे व्यवसायाकडून सेवा त्या ठिकाणी ग्राहक घेतो. नावाप्रमाणेच एका बाजूला व्यावसायिक असतो, दुसऱ्या बाजूला ग्राहक असतो. आणि म्हणून या ठिकाणी व्यवसाय ते ग्राहक या पद्धतीने व्यवहार व्याप्ती होते. व्यवसाय ते ग्राहक अंतर्गत होणारे सर्व व्यवहार व्यवसाय संस्था आणि ग्राहक यांच्यात होतात. व्यवसाय संस्था आणि ग्राहक यांच्यात होतात. विपणन कार्यामध्ये व्यवसाय संस्था स्वतःचं संकेतस्थळ वापरतात. www सुरुवात होती संकेतस्थळाची, वापरतात. यामध्ये या संकेतस्थळाचा वापर करून विक्रय वृद्धी, वस्तूंची माहिती, उत्पादनाची माहिती, उत्पादन सेवेचा आढावा, वस्तू घरापर्यंत पोच कशी होईल, वस्तूची किंमत कशी पेड करायची याची सर्वांची माहिती त्या संकेतस्थळावर दिली जाते. या पद्धतीत वस्तू सेवांची किंमत व्यवसाय कमी ठेवण्यात येते. व्यवसायाचा वेग देखील जलद असतो. प्रचलित संकेतस्थळ जर पाहायचे असेल तर त्या ठिकाणी आपण त्याची उदाहरणं पाहू शकतो. आपण ऑनलाईन खरेदी करताना www.flipkart.com यावर पण खरेदी करतो, बरोबर. दुसरं www.amazon.com यावर पण खरेदी करतो. www.snapdeal त्याच्यावर पण खरेदी करतो. शॉपक्लब, टाटा क्लिक अशा अनेक वेबसाईट आहेत व्यवसायाच्या, त्यावर आपण ऑनलाईन वस्तूंची खरेदी करतो. आणि त्या ठिकाणी दुसरा व्यावसायिक आपल्याला वस्तूंची माहिती सुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शित केली जाते. हा झाला दुसरा. नंबर 3, ग्राहक ते व्यवसाय. ग्राहकाला इंग्रजीमध्ये कन्झ्युमर म्हणतात, व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात. म्हणजे कन्झ्युमर टू बिझनेस, C2B. या इलेक्ट्रॉनिक व्यवहारात ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेची विनंती करतो. ग्राहक ते व्यवसाय ही व्यवसायाची व्याप्ती आहे. ग्राहक ते व्यवसाय ही व्यवसायाची व्याप्ती आहे. ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेसाठी विनंती करतो. ग्राहक विशिष्ट सेवेसाठी विनंती करतो. यामुळे खरेदीदाराला विशिष्ट वस्तू किंवा सेवांसाठी स्वतःची किंमत सांगता येते. खरेदीदाराला विशिष्ट वस्तू किंवा सेवांची किंमत सांगता येते. ग्राहक आपली विनंती अंदाजपत्रकासह ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर टाकतो. कंपन्या ग्राहकांची आवश्यकता काय, म्हणजे व्यावसायिक ग्राहकांची आवश्यकता काय, बोली किंमतीचा आढावा घेतात. बोली किंमत काय आहे त्यांची, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना तशा पद्धतीची सेवा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. याचे उत्तम उदाहरण त्या ठिकाणी कीटक नियंत्रण सेवा. ऑनलाईन शेतीसाठी कीटकनाशकं खरेदी करणं, मोटार सेवा सुविधा. आपण ऑनलाईन पद्धतीनं मोटर पंप सुरू किंवा बंद करू शकतो. आणि तिसरं उदाहरण आहे, ऑनलाईन आपण जेवणाचा जर कंटाळा आला घरी जेवायचा, किंवा घरातील आपल्या आईला जर कंटाळा आला, आजारी असेल, तर आपण ऑनलाईन त्या ठिकाणी अन्नाची मागणी करू शकतो. आणि ते अन्न आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा व्यवसायाकडून केली जाते. म्हणजे आपल्या गरजा आपण ओळखायच्या आणि त्या पद्धतीनं ऑनलाईन वस्तूंची मागणी आपण करू शकतो. ती वस्तू आपल्याला घरपोच मिळू शकते. हे झाली तिसरी व्याप्ती. आकडा नंबर 4, ग्राहक ते ग्राहक. ग्राहकाला इंग्रजीमध्ये कन्झ्युमर म्हणतात, कन्झ्युमर टू कन्झ्युमर, शॉर्ट फॉर्म्युलामध्ये C2C. यामध्ये 2 व्यक्तीमधील वस्तू सेवांची ऑनलाईन पद्धतीनं खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होतो. यामध्ये विक्रेताही ग्राहक असतो आणि खरेदीदारही ग्राहक असतो.
या पद्धतीचा वापर करून ग्राहक विक्रीसाठी आपली वस्तू ऑनलाईन व्यवहाराच्या संकेतस्थळावर पोस्ट करतो. या पद्धतीनं ग्राहक आपली वस्तू ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर पोस्ट करतो याचा अर्थ संकेतस्थळावर टाकतो. दुसरा ग्राहक त्या वस्तूची जर त्याला गरज असेल तर खरेदी आणि बोली लावतो. संकेतस्थळ ग्राहकांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्यरत असतं. संकेतस्थळ ग्राहकांना ऑनलाईन एकत्र आणण्यासाठी कार्यरत असतं. ग्राहकांचे गट करण्यासाठी इंटरनेट खूप मोकळीक देतं. त्या ठिकाणी ग्राहकांचे गट तयार करतं. ग्राहक मंच या ठिकाणी खूप क्रियाशील आहे. त्या ठिकाणी ग्राहक मंचाद्वारे जर का त्यांच्या तक्रारी असतील तर त्यांची देखील शक्य तेवढी हाताळणी त्या ठिकाणी भरपाई करून देण्याचं काम संकेतस्थळामार्फत ग्राहक मंचाद्वारे त्या ठिकाणी केली जाते. आणि वस्तूंची विक्री आणि खरेदी ऑनलाईन पद्धतीनं केली जाते. अशा संकेतस्थळाचं जर अचूक उदाहरण या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं असेल तर ते आहे eBay. काय उदाहरण? eBay म्हणून उदाहरण त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल. या ठिकाणी आपला जो चौथा मुद्दा आहे ग्राहक हा भाग या ठिकाणी संपला. आकडा नंबर आहे 5वा. व्यवसाय ते प्रशासन. या पद्धतीनं व्यवसाय व्याप्तीच्या एका टोकाला व्यवसाय असतो तर दुसऱ्या बाजूला प्रशासन असतं. व्यवसायाला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात. प्रशासनाला इंग्रजीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. म्हणजे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन, शॉर्ट फॉर्म्युलामध्ये B2A. या प्रकारामध्ये व्यवसाय आणि प्रशासन यांच्यामध्ये ऑनलाईन व्यवहार केले जातात. या पद्धतीमध्ये व्यवसाय आणि प्रशासन यांच्यामध्ये सर्व ऑनलाईन व्यवहार केले जातात. उदाहरणार्थ व्यावसायिक कंपनीची नोंदणी करतो, कंपनीच्या वतीनं प्रशासनाला कर भरतो, विविध प्रकारचे परवाने मिळवतो. ही सर्व उदाहरणे आहेत व्यवसाय ते प्रशासनाच्या अंतर्गत. आणि 6वा आणि शेवटचा मुद्दा आहे ग्राहक ते प्रशासन. या भागामध्ये, व्याप्तीच्या भागामध्ये एका बाजूला ग्राहक असतो, दुसऱ्या बाजूला प्रशासन असतं. ग्राहकाला इंग्रजीमध्ये कन्झ्युमर म्हणतात, प्रशासनाला इंग्रजीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. मग या ठिकाणी ग्राहक प्रशासनाकडं त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं व्यावसायिक व्यवहार केले जातात, त्याची नोंद होते. उदाहरणार्थ ग्राहक प्रशासनाकडं ऑनलाईन व्यवहारामध्ये काय करतो? स्वतःचा पासपोर्ट जर काढायचा असेल ग्राहकाला तर ऑनलाईन पद्धतीनं पासपोर्ट मिळवला जातो. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आधार कार्ड स्वतःचं काढायचं असेल ऑनलाईन पद्धतीनं ग्राहक काढू शकतो. अनेक प्रकारचे परवाने ऑनलाईन पद्धतीनं ग्राहकाला मिळवता येतात. ही सर्व उदाहरणं ग्राहक ते प्रशासनाची आहे. अशा पद्धतीनं 6 मुद्द्यांप्रती आपल्याला त्या ठिकाणी व्यवसायाची किंवा व्यवसायाची व्याप्ती स्पष्ट करता येईल. आपण या ठिकाणी आज जो भाग पाहिला व्यवसाय, व्यवसायाचा अर्थ व्याख्या पाहिली. व्याख्या पाहत असता आपण त्या ठिकाणी व्याख्या पाहिली. व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे होय. व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक व्यवसाय केला जातो. या व्यवसायामध्ये व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये 6 मुद्दे आपण पाहिले. व्यवसाय ते व्यवसाय, बिझनेस टू बिझनेस, B2B 2 आहे. व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कंझ्युमर, B2C. कंझ्युमर म्हणजे ग्राहक ते व्यवसाय 3. 4था ग्राहक ते ग्राहक, 5वा व्यवसाय ते प्रशासन आणि ग्राहक ते प्रशासन. अशा 6 मुद्द्यांमध्ये व्यवसायाची व्याप्ती.
दीर्घोत्तरीसाठी 3 मार्कासाठी 2 मार्कासाठी 4 मार्कासाठी टिप्पांसाठी असा प्रश्न व्यवसायाची व्याप्ती येऊ शकतो. आपणाला लिहिता आली पाहिजे. भाग सोपा आहे पण तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे. बऱ्याच अंशी रोज मी एक व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून आपणाकडं डाउनलोड करत आहे, सोडत आहे. पण मुलं साधारणतः 15-20 मुलं, जास्तीत जास्त 25 मुलं इथपर्यंतच मुलं हा व्हिडिओ पाहतात. मग बाकीची मुलं जातात कुठं प्रश्न पडतो. बाळांनो, ऑफलाईन शाळा सुरू झाल्यानंतर यावरची रिव्हिजन घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. त्यामुळं आवर्जून शिकवलेला भाग त्याच दिवशी पाहत चला. म्हणून यूट्यूबला सोडतो. तुम्हाला रेंज नसती, तुमच्या अडचणी आहेत, कधीही पाहण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्हाला मी सोडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पण वेळ असेल तसा पाहत चला. या ठिकाणी आपण थांबूया. यानंतरचा जो पुढचा भाग आहे ई व्यवसायाचे फायदे महत्त्वाचा भाग आहे आणि तोटे हाही भाग महत्त्वाचा आहे. आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.